मध्ये चतुर्थ क्रमांक पटकावणारी एका बाजूला सोन्या स्पोर्ट्स बूम आमचे सतीश समालोचक नवनाथजी म्हात्रे सर आमच्या समवेत अगदी जॉईंट होतील. शेवटचा सामना चला सलामीची जोडी सर्वेक्षण बंट्या पाटील अशी सलामीची जोडी मैदानामध्ये नक्कीच दाखल होईल. कलबतखान्यामध्ये जशा प्रकारे कुसबुस व्हावी नवनाथ सर तशा प्रकारची मोठी जुईची अगदी या मैदानावरती टीम मोठी जुई नाणेफेक जिंकल्यानंतर थोडीशी कुसबुस पाहायला मिळते. या सलामीचं षटक कोणाच्या खांद्यावर संगनायक गणेश कामोटकर देणार, कारण संगनायक गणेश कामोटकर म्हटल्यानंतर अगदी कोणत्याही टीमचा कर्णधार असल्यानंतर तो काटेरी मुकुट असतोय. प्रत्येक कर्णधाराच्या मस्तकावरती अगदी तोच काटेरी मुकुट परिधान करणारा कर्णधार गणेश कामोटकर नाणेफेक जिंकलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारला. फलंदाजीसाठी प्रतिस्पर्धी टीमला पाचारण करत असताना सलामीची जोडी मैदानामध्ये अगदी जम खरं तर जोडीनं सध्याच्या घडीला बहुचर्चित बहुफॉर्मात असणारी हे सलामीची जोडी एका बाजूला सर्वेश पाटील तर दुसऱ्या बाजूला बंट्या पाटील. एका बाजूला अगदी सर्वेश पाटील, दुसऱ्या बाजूला बंट्या पाटील. अगदी बंट्या त्याचा निकनेम आहे, त्याचं सुद्धा नाव सर्वेश पाटीलच आहे. हे दोन सर्वेश पाटील आपण मैदानामध्ये पाहतोय. सामना 3 षटकांचा राहील याची नोंद घ्यायच्या. नाणेफेक करत असताना दोन्ही खरं तर कर्णधारांना आम्ही सूचित केलं होतं की सामना 3 षटकांचा राहील याची नोंद घ्यायच्या. चला टीम मोठी जुई जास्त वेळ न दवडता त्वरित आपलं चक्रव्यूह रचना सजवायच्या. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. 2 सलामीवीर आतापर्यंत या प्रतियोगितेमध्ये या दोन टीम्सनं चांगल्या 2-2 टीमला परास्त करत इथपर्यंतचा प्रवास गाठला आणि तो प्रवास गाठत असताना अगदी शेवटची मॅच चला क्वालिफाईड पंच अगदी प्रत्येक खेळाडूला समय सूचकता आपण दर्शवायची आहे. 15 मिनिटांमध्ये खरं तर 3 षटकं हाताळणं खूप गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम मोठी जुई तर फलंदाजी करणारी टीम आपण पाहतो एका बाजूला सोन्या स्पोर्ट्स बोमा. क्वालिफाईड पंच या ठिकाणी चला फलंदाजी करणारे खेळाडू सर्वेक्षण बंट्या. स्ट्राईक एंडकडे कोण जाणार, नॉन स्ट्राईक एंडकडे कोण राहणार. राईटम ओव्हर द विकेटनं अगदी राईटम राऊंड द विकेटनं मारा करण्यासाठी गणेश कामोटकर कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. कर्णधार अगदी सलामीचं षटक ज्यानं आतापर्यंत पहिल्या मॅचमध्ये चांगलं हाताळलं होतं, दुसऱ्या मॅचमध्ये थोडीशी खराब राहिली, परंतु पुन्हा एकदा तिसरं षटक तिसऱ्या सामन्यामध्ये पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजच्या ट्रॅकवर आलाय. व्यूहरचना आपण पाहू शकता. एक अगदी कॉक वरच्या ठिकाणी मागच्या मॅचचा हिरो जितेश भोईर तर दुसऱ्या बाजूला लॉंग ऑफ ठिकाणी दीप पाटील. तर फलंदाजीसाठी आपण पाहू शकताय सध्याच्या घडीला आम्ही सांगितलं की बहुचर्चित 2 फलंदाज त्यांच्या समवेत सुमित पाटील, अमर ठाकूर, त्याचबरोबर आर्यन कदम सारखे काही खेळाडू या टीम मध्ये चांगल्या खेळाडूंचा भरणा. म्हणूनच अगदी तिरंगा चषक असेल किंबहुना ही बापूजी देव चषक असतील सेमीफायनल पर्यंतचा प्रवास गाठण्यामध्ये यशस्वी राहिली सोन्या स्पोर्ट्स बूमची टीम. पहिला चेंडू क्वालिफाईड पंच चला टीम मोठी जुई अगदी मोठी जुईच्या समर्थकांना विनंती आहे, आयोजकांचा आपल्याला मायाचा पुकार आलाय. चला सीमारेषेच्या 2 पावलं किमान 2 पावलं आपण मागं उभं राहायचं आहे. पहिला चेंडू गणेश कामोटकरचा आणि पहिल्या चेंडूवर आक्रमण केला जातोय. आगाज जैसा हो तो अंजाम कैसा होगा. पहिल्या चेंडूवर 6 धावसंख्येची मोहर. सुरुवातीपासून आतापर्यंत या फलंदाजानं चांगली कामगिरी केली या प्रतियोगितेमध्ये. नाव आहे बंट्या पाटील. पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट करतोय. मोठी जुई टीमच्या अगदी इव्हन गोलंदाजाला अगदी पहिल्या चेंडूवर मोठा फटका ठोकला जातोय. पुन्हा एकदा दुसरा चेंडू गणेश कामोटकर. यावेळेस दुसरा चेंडू अतिशय सुरेख चेंडू फेकला जातोय. वेग होता, तर्रार होता, व्हेरिएशन होता. क्वालिफाईड पंचांकडे अगदी संशयाच्या नजरेनं बंट्या पाटीलला जरूर पाहिलं.
अगदी तिसऱ्या पंचांकडे रेफर करण्याची मांग सुद्धा केली, परंतु पंचांचा निर्णय हा अंतिम राहील बंट्या पाटील. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. कमबॅक पाहायला मिळतोय गणेश कामोटकर याचा. यावेळेस तिसरा चेंडू अगदी कव्हरच्या रिजनच्या वरतून इनफिल्डच्या वरतून सजवण्याचा प्रयत्न होता बंट्या पाटील याचा, परंतु तिसरा चेंडू अगदी वेग होता, नाकाला सुगंध देत गेला हा चेंडू. निर्धाव चेंडू. पहिला डाव जरूर बंट्या पाटीलचा राहिला, परंतु उर्वरित दोन चेंडू आपण पाहतोय गणेश कामोटकर ग्रीष्मा 11 SCC मोठीच्या बाजूने पाहायला मिळतात. चौथा चेंडू यावेळेस समोरच्या दिशेने लॉंग ऑफच्या रिजन मध्ये चेंडू टोलवला जातोय. दीप पाटील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला फील्ड केला जातोय. अगदी सर्वेश पाटीलचा दुसऱ्या धावसंख्या करण्याचा प्रयत्न होता, परंतु बंट्या पाटीलने नकार दिलाय. 4 चेंडू आतापर्यंत गणेश कामोटकरनं फेकलेत, 7 धावसंख्या खर्च केली. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक फक्त 30 दायरेच्या बाहेर पाहायला मिळतात आणि अशा अनुकूल परिस्थितीत 4 चेंडू मध्ये 7 धावसंख्या. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय की मिड ऑन कडे निनाद भुईर आहे, चेंडूला फीड केला जातोय. 1 धावसंख्या मिळणार. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय, कदाचित 4 धावसंख्या मिळाल्या असत्या, परंतु निनाद भुईरचं चांगलं क्षेत्ररक्षण. आतापर्यंत सुस्थितीमध्ये फलंदाजी करणारी टीम आपण पाहतोय. 8 धावसंख्या धावपटलावरती 5 चेंडू फेकत असताना गणेश कामोटकरच्या या षटकामध्ये. शेवटचा चेंडू अगदी सुरुवात जरूर खराब राहिली, परंतु शेवटच्या चेंडूवर अगदी उर्वरित 5 चेंडू मध्ये चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. कमबॅक आवडला असेल तर टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाहीये. गोलंदाजाचं नाव आहे गणेश कामोटकर. पहिले षटक प्रगतीपथावर संपुष्टात येतोय. धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 8च्या घरात. प्रहर झालाय. दिव्यांच गाण्याचं डीजे मास्टरने लगावले तर आणखीन मज्जा येईल. यावेळेस दुसरं षटक घेऊन येतोय प्रवीण कामोटकर. आणखीन एक अनुभवाचा भरणा असलेला गोलंदाज. काही वर्ष आपल्या आयुष्यातील काही वर्ष ज्यानं क्रिकेटला वेचत असताना या मोठी जुईच्या टीमसाठी वेचलेत असा प्रवीण कामोटकर सिनियर खेळाडू. त्यांच्या समवेत एक उभरता तारा ज्याने या कमी वेळामध्ये भूमचा टेनिस क्रिकेट पटल गाजवलंय, नाव आहे सर्वेश पाटील. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बंट्या पाटील आहे आणि डगआउट मध्ये सुमित पाटील सारखा अजून एक आक्रमक फलंदाज तयार असेल मैदानामध्ये जाण्यासाठी. सर्वेश पाटील ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू प्रवीण कामोटकर. ज्या टीमनं सुरुवातीच्या 2 मॅचेस मध्ये पहिल्या मॅच मध्ये 59 धावसंख्या सहजरित्या चेस केल्या होत्या, दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा ज्यांची चांगली कामगिरी राहिली होती, यावेळेस थोडस शेवटच्या मॅच मध्ये जास्तीत जास्त धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करत असताना थोडस बाकफुटवर पाहायला मिळते. यावेळेस कई पे निगाह कई पे निशाण, खूप दूरवरून खेचण्याचा प्रयत्न राहिला. फुटवर्कचा वापर पाहायला मिळाला नाहीये सर्वेश पाटील याचा. आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. फुटवर्कचा जर वापर झाला नाही तर गोलंदाज अगदी त्याची लाईन लेंथ अचूकरित्या पकडून धरणार सर्वेश पाटील. त्यासाठी क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप महत्वाचा आहे. यावेळेस फुटवर्कचा वापर केला जातोय. चेंडू अगदी बॅटला ब्रश करून जातोय. लेग स्लिप मध्ये हितेंद्र पंडित होता, चेंडूला अगदी अचूक हेरला चांगला झेल. फलंदाज सर्वेश पाटील बॅक टू द पॅव्हलियन. उर्वरित 8 चेंडू मध्ये फक्त 2 धावसंख्या पाहायला मिळतात आणि 1 विकेट संपादित केली आहे. प्रवीण कामोटकरनं चांगली गोलंदाजी राहिली आहे. थोडीशी बॅकफुटवर पहिल्या चेंडूवर असं वाटलं होतं की ड्रायव्हिंग सीटवर पाहायला मिळाली सोन्या स्पोर्ट्स बॉम्ब, परंतु तिथून जो गोलंदाजचा कमबॅक राहिला गणेश कामोटकर, तदनंतर प्रवीण कामोटकर अगदी बॅक सीटवर ढकलून दिलंय सोन्या स्पोर्ट्स बॉम्ब टीमला. इथून सुमित पाटीलला आपली आक्रमकता, कर्णधार आलाय, कर्णधारच्या माथ्यावरती काटेर मुकुटा, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. अगदी त्या कर्णधाराला साजिशी फलंदाजी करावी लागेल. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, उंची खूप आहे, लांबी कमी आहे. यावेळेस आणखीन एक पकडला जातोय झेल. संपुष्टात येतोय कर्णधार सुमित पाटील या फलंदाजाचा खेळ.
नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले, नाव आहे आर्यन कदम. आर्यन कदम मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा गुणवान खेळाडू. कमी वयामध्ये यानं सुद्धा अगदी सोन्या स्पोर्ट्स बॉम्ब सारख्या एक बलाढ्य टीम मध्ये आपलं स्थान निश्चित केलंय असा आर्यन कदम आलाय. नवीन फलंदाज इनाट क्रमांक 4 वर दाखल झालाय. सध्याच्या घडीला आपली टीम दलदलीमध्ये सापडली आहे. त्या दलदलीच्या अगदी या अनुकूल परिस्थितीमध्ये आपल्या टीमला सावरायचं आहे. त्यासाठी अगदी धावसंख्येचा पाऊस येणं खूप महत्वाचं आहे. अगदी ती संजीवनी आणणारे फटके आर्यन कदमच्या बॅट मधून साकारले जातील का? गोलंदाज प्रवीण कामोडकर 5वा चेंडू फेकत असताना यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑफ रिजनच्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धावसंख्या पळून काढली जाते. नाथ भोईर त्या ठिकाणी होत्या. एक धावसंख्येने धावफलक वधारला जातोय. बऱ्याच अवधीनंतर 9च्या घरात चांगली गोलंदाजी राहिली प्रवीण कामोडकरची. आतापर्यंत 5 चेंडू फेकले, 2 विकेट सफलता मिळवल्यात आणि 1 धावसंख्या फक्त खर्च केली आहे. नाव आहे प्रवीण कामोडकर. अनुभव हा जगातील सर्वात मोठा गुरु का म्हटलं जातो. यावेळेस तो एक्सपिरियन्स यूज करताना पाहायला मिळतोय. यावेळेस फिरून मारण्याचा जरूर प्रयत्न होता बंट्या याचा, परंतु ॲन मोमेंटला अगदी समोर चेंडू आला. अगदी त्या चेंडूला सन्मान दिलं. खर तरी खासियत आहे बंट्या पाटील फलंदाजाची. खराब चेंडूवर आक्रमण आणि चांगल्या चेंडूला सन्मान ही ओळख आहे या खेळाडूच्या. आणखीन एक चेंडू येतोय निर्धाव. 12 चेंडूंचा खेळ संपुष्टात येतोय. धावसंख्या धावपटलावरती 2 बाद 9च्या घरात. बारा चेंडू आतापर्यंत फेकलेत. क्षेत्ररक्षण करणारी टीम ग्रीष्मा 11 SCC मोठी जुई टीम. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर प्रेक्षकांना वाटलं होतं की चांगला स्कोर उभारला जाईल, एक धावसंख्येचा चांगला ग्राफ आलेख उभारला जाईल आणि एक हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळेल. परंतु तेथून अगदी दनेश कामोडकर कर्णधारानं केला कमबॅक. अगदी त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत असताना प्रवीण कामोडकरनं हाताळलेले शतक, फक्त 1 धावसंख्या खर्च केली आणि 2 महत्त्वाचे विकेट ज्यानं संपादित केलं. 3रं षटक आणखीन एक गुणवान मोठी जुईच्या या पेठाऱ्यातील चांगला गोलंदाज नाव आहे दीप पाटील. व्हेरिएशन अगदी फिरकीचा जादूगर याला संबोधलं जातोय, परंतु समोर तितक्या ताकदीचा आर्यन कदम आणि त्याचबरोबर नॉन स्ट्राईककडे असणारा फलंदाज आपण पाहतोय. नॉन स्ट्राईककडे बंट्या पाटील. खरं तर इथून बंट्या पाटीलला जास्तीत जास्त चेंडू फेस करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण बंट्या पाटील जितके जास्त चेंडू फेस करेल ना, अगदी धावसंख्येचा आलेख ग्राफ तितका जास्त उंचवताना पाहायला मिळेल. कारण ती धमक आहे बंट्या पाटील या फलंदाजाच्या मनगटामध्ये, तितकी चांगली धमक गुणवत्ता आर्यन कदम या फलंदाजामध्ये सुद्धा आहे. अगदी ती आक्रमकता सिद्ध करावी लागेल. पहिला चेंडू दीप पाटील याचा पहिला चेंडू ऑफस्टम्पच्या बाराचा थोडासा बाहेरून जाणारा चेंडू. क्वालिफाईड बंच अगदी इन ॲट स्टाईल शाहरुख खानच्या स्टाईलने सांगतायत. अव्वांतर चेंडू आहे. अव्वांतर धावसंख्येत भर पडली जाते. या इनिंग मधला पहिला अव्वांतर चेंडू फेकला जातोय दीप पाटीलच्या माध्यमातून. 1 धावसंख्येने धावफलक वधारला जातोय. धावसंख्या धावपटल्यावरती 2 बाद 10च्या घरात. अतिशय दयनीय अवस्था, नाजूक अवस्था म्हणावी लागेल सोन्या स्पोर्ट्स बॉम्बच्या. क्रिकेट मित्रांनो क्षणात राजा क्षणात भिकारी कडून सोडणारा खेळ आहे. सरड्याहून जलद गतीने रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. यावेळेस आर्यन कदम मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये आणखीन एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. मी म्हटलं होतं की इथून सोन्या स्पोर्ट्स बॉम्बसाठी महत्त्वाचं असेल की बंट्या पाटील जास्तीत जास्त ऑन स्ट्राईक येणं आणि अगदी जास्तीत जास्त चेंडू फेस करणं. खरं तर तोच बंट्या पाटील नॉन स्ट्राईक एंडकडे लॉक होताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू जरूर अव्वांतर राहिला, परंतु दुसरा चेंडू फेकत असताना दीप पाटीलची गुणवत्ता पाहायला मिळते. निर्धाव चेंडू फेकला जातोय. दुसरा चेंडू यावेळेस बॅटला ब्रश करून जाणारा चेंडू फर्स्ट स्लिपमध्ये यश बोपी चेंडूला कलेक्ट कराल तोपर्यंत मिळाल्या वेळामध्ये 1 धावसंख्या पळून काढली जाते बंट्या पाटील आणि आर्यन कदमनं. या 1 धावसंख्येने धावफलक वधारलाय 11च्या घरात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून 2 ते 3 मोठे फटके बंट्या पाटीलच्या बॅटमधून येणं खूप गरजेचं आहे, कारण जितक्या जास्त धावसंख्या तुम्ही उभाराल ना उत्तरार्धामध्ये ते तुम्हाला डिफेन्स करण्यासाठी उपयुक्त राहतील. त्यासाठी बंट्या पाटीलला उर्वरित 4 चेंडूमध्ये मोठे फटके मारावे लागतील. अभी नाही तो कभी नाही, आज नाही तर कधीच नाही बंट्या पाटील. कारण असं म्हटलं जातं आयुष्यामध्ये संकट आहे ना हे आपल्याला बुडवण्यासाठी नाही तर त्या समुद्रामध्ये संकटाच्या पोहण्यासाठी आणि ते पोहावं कसं हे शिकवण्यासाठी येत असतात. यावेळेस ते प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. यावेळेस मी म्हटलं होतं बंट्या पाटीलला जास्त चेंडू फेस करणं खूप गरजेचं आहे. कव्हरच्या दिशेने अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. संजीवनी आणणारा हा चौकार.
पाहू शकता 15च्या घरात त्यामध्ये एक षटकार आणि एक चौकाराचा समावेश आहे आणि ते दोन्ही फटके बंट्या पाटीलच्या बॅट मधून आलेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या धावपटलावरती 15. अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल जर आपल्याला फायटिंग स्कोर सज्ज करायचा असेल. ओ आणखीन एक स्लॉट मधला चेंडू समोरच्या प्लॉट मध्ये जाईल का? यस, यावेळेस उंची खूप होती प्रवीण कामोटकरची परंतु त्याच्याही मस्तकाला दस्तक देणारा येतोय आणखीन एक दर्जेदार षटकार. अनलॉक करणं खूप महत्वाचं आहे. आर्यन कदमनं अगदी दुसऱ्या चेंडूवर अनलॉक केलं. जसा ऑन स्ट्राइक आला ना, पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार. अगदी ना मुहूर्त देख रहा है ना सूरत देख रहा है, बस अपनी टीम की जरूरत देख रहा है. यावेळेस ओहो चांगला फटका आहे कव्हर रिजन मध्ये. निनाद भोईर रनिंग झेल. आजच्या या नाईट रजनीतील आणखीन एक अफलातून झेल टिपली जाते. नाव आहे निनाद भोईर. ऑन स्ट्राइक जसा आला बंट्या पाटील, पहिला चौकार, दुसरा षटकार. धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती 21च्या घरात. अगदी तिसऱ्या चेंडूवर सुद्धा क्रिकेट मधील मादक सौंदर्य त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालं होतं. परंतु क्रिकेट मधील अगदी क्षेत्ररक्षणातील अदाकारी पाहायला मिळाली. निनादच्या त्या कॅचच्या माध्यमातून चांगला झेल टिपला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. सोन्या स्पोर्ट्स बोमची काही वर्ष धुरा ज्या खेळाडूनं ज्याच्या खांद्यावर स्वीकारली, फक्त स्वीकारली नाही तर या टेनिस क्रिकेट पटलावरती आपल्या सोन्याचं नाव आणि त्या सोन्याच्या नावासाठी खेळणारी ही सोन्या स्पोर्ट्स बोम ही टीम, या टीमचा दरारा दबदबा ज्या खरं तर वाघानं निर्माण केला असं अमर ठाकूर मैदानामध्ये आलाय. अनुभवी खेळाडू आहे, काही वर्षांचा अनुभव आणि त्या अनुभवाची शिदुरी आहे ज्याच्या मनगटामध्ये आहे. या मॅच मधील फक्त शेवटचे चेंडू खेळण्यासाठी मैदानामध्ये आलाय. 21 धावसंख्या धावपटलावरती अमर ठाकूरला इथून एखादा मोठा फटका मारावा लागेल. 18 चेंडूंमध्ये प्रतिस्पर्धी टीमला डिफेन्स करण्यासाठी एक फायटिंग स्कोर उभा करायचा असेल ना तर एक मोठा फटका खूप महत्वाचा या इनिंग मध्ये. एक चेंडू दीप पाटील यांचा निर्णायक शेवटचा चेंडू उकळण्यासाठी अमर ठाकूर. यावेळेस चेंडू आपण पाहू शकता ऑफस्टंपच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच वांतर घोषित करतायत. अतिरिक्त धावसंख्येनं भर पडली जाते. धावसंख्येमध्ये धावसंख्या धावपटलावरती डबल दुरी. 3 बाद 22च्या घरात. 22 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. 22 धावसंख्या धावपटलावरती 3 बाद. निर्णायक शेवटचा चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा राईट ओर द विकेटनं दीप पाटील सज्ज. तर समोर तितक्याच ताकदीचा अनुभवानं भरलेला असलेला फलंदाज नाव आहे अमर ठाकूर. यावेळेस सुरेख चेंडू, वेगवान चेंडू, अतिशय खोलवर चेंडू फेकला. निर्धाव चेंडूची सांगता. 18 चेंडूंचा पहिल्या पूर्वार्धात कळ संपुष्टात आला. धावसंख्या धावपटलावरती 3 बाद 22 आणि उत्तरार्धामध्ये अगदी पाठलाग करायचे टीम ग्रीष्म 11 एससीसी मोठी जुईला. 18 चेंडूंमध्ये 23 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तर सोन्या स्पोर्ट्स बोमला अगदी या धावसंख्या डिफेन्स करायच्या असतील ना तर जशा प्रकारची मोठी जुईची गोलंदाजी राहिली आहे ना अगदी तशाच प्रकारची कंजूस स्वरूपाची गोलंदाजी करावी लागेल. अगदी मी मायक्रोफोनवरून रजा घेतोय, आमंत्रित करतोय सिनियर समालोचक कोपरोली गावाजातील खरं तर व्हाईस ऑफ कोपरोली ज्यांना संबोधलं जातोय. नाव आहे नवनाथजी म्हात्रे सर. थँक्यू सो मच सुरेश पाटील. आज संपूर्ण रात्रभर ज्याने आज समालोचक आमची या ठिकाणी चंद्रशेखर ठाकूर मित्र मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ आयोजित श्री बापूजी देव चषक 2025ला आज समालोचक रूपी सेवा केली आहे. ते अर्थात याच गावचं एक जबरदस्त आवाज, मराठी भाषेचा गोड आवाजामध्ये धमक आणि खऱ्या अर्थानं गोड आवाज आहे ते आमचे सुरेश पाटील सर यांनी आज या पहिल्या रात्रीमध्ये सेवा केली. त्याबद्दल आम्ही तर मनस्वी स्वागत आहे. मी आमच्या आयोजकांच्या माध्यमातून त्यांचं यशस्वी स्वागत करण्यासाठी विनंती करतोय. आम्ही मी सन्मान्य चंद्रशेखर ठाकूरांना विनंती करतोय सुरेश पाटील सरांचा यशस्वी सन्मान करायचा आहे. खूप सुंदर आवाज आणि आवाज सुंदरता आहे, परंतु एक गोष्ट मी नोटीस केली आज की बराचसा अभ्यास देखील आहे सुरेश सरांकडं
कारण प्रत्येक शब्दाकडे आपल्याकडे माझी नजर होती, ऐकत होतो. खूप सुंदर. आणि आज आणखी एकदा माझ्या जीवनामध्ये एक आमचे सहकारी जोडले गेले श्रेयजी पाटील. खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, समालोचक आहेत. आणखी देखील एक माझ्या जीवनातील बहुमूल्य अनुभव त्यांच्या आवाजाने मी घेतला आहे. त्याचा इथंच सन्मान होतोय. मायाची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हे सन्मानित करतात आमचे सन्माननीय चंद्रशेखर ठाकूर. खूप खूप धन्यवाद सर. श्रेयश पाटील सर, एक मराठीचा एक दांडगा अभ्यास करून उतरलेले हे समालोचक आज मी ऐकलं. आणखी देखील समालोचक तर आमच्या बरेचसे या ठिकाणी मोठे गावाचे समालोचक आहेत, त्यांचा देखील आम्ही गेली 3 दिवसामध्ये आवाज ऐकणार आहोत. चला मैदानाकडे जाऊया. 22 धावा झाल्यात आणि 23 धावांचं एक सोपं आव्हान ठेवलं आहे. सोपं किंवा मोठं किंवा छोटं असं म्हणतात क्रिकेटमध्ये. प्रत्येक आव्हान हे मोठंच आव्हान असतं, परंतु यावेळेस पाहायचं आहे 22 धावा फक्त काढल्या. असं वाटत होतं की मोठं भोम संघाचा पहिला चून टाकला होता तेव्हा षटकार आला होता. तदनंतर विचार केला तर जवळजवळ 17 चेंडूमध्ये केवळ 14 धावांची नोंद झाली आहे. अशा 23 धावांचा उद्देश ठेवलेला आहे. चला जाऊया मैदानाकडे. निनाद भोईर आणि जितेश भोईर सलामीची जोडी मैदानाकडे. चला थोडं स्पीडअप करा. सकाळच्या वेळेला 4:40 झाली आहेत आणि आपल्या आगरी आणि कराडेर कॉलेजच्या परिभाषेत सांगलं की ते कोंबडा आणण्याची वेळ झालेली आहे. कारण हे आपला हे 4:45चा माहितीच आहे ठोका. आणि यावेळेस मात्र जवळ 4:45 वाले उद्या वर्किंग डे आहे, प्रत्येकाला कामाची निमित्त आहेतच. चला जाऊया मैदानाकडे. आपण स्पीडअप करा सामना. निनाद भोईर आणि जितेश भोईर सातत्यानं ही जोडी आतापर्यंत 3 सामने पाहिले. सलामीची जोडी ती अगदी गोल्डन जोडी राहिली आहे. पहिला सामना तर असंच वाटत होता की याच्या अगोदर सामना झाला मोठीजी त्याच्या विपक्षात अर्थातच पिरकोट संघ. उसनं कसं फेडावं त्याचं ताजं आणि मूर्तिमंत उदाहरण या मॅचवर. कारण कालच एक कडवा पराभव स्वीकारावा लागला होता मोठीजीला. आणि पुन्हा एकदा बघायचं तुम्ही म्हटलं की बारी बारी सबकी बारी कमी, तेरी बारी कमी. प्रत्येकाची वेळ असते, फक्त मला कधीच कोणाला कमी लेखू नका. आज बघा या ठिकाणी पुन्हा मोठी संघ धावला. हम भी किसी से कम नाही. आत्ता पत्र मैदानाकडे जाऊया जिथे 23 धावांचं आव्हान आहे. 18 चेंडू आणि 23 धावा. फक्त 5 धावांची पोकळी आहे. एवढी मोठी पोकळी नाही आहे, डिफरंट नाही आहे. परंतु पाहायचं आहे यावेळेस काय होणार मैदानाकडे. गोलंदाजी मार्को गोलंदाज मात्र यावेळेस असलेला गोलंदाज सुमित पाटील. षटकातील पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल निनाद भोईर आणि त्याचा जोडीदार जितेश भोईर ऑन नॉन स्ट्राईक. पहिला चेंडू गुलाबी थंडीमध्ये आपण अनुभवतो ही सामना. पहिला चेंडू यावेळेस ताडा दिला गेलाय. चेंडू मात्र कधीच जाईल. 1 बाउन्स पंचाचा इशारा येतोय, परंतु पंचाचा इशारा हा चेंडू आहे तो आणि इज इक्वल टू गेटिंग 5 रन्स फ्रॉम द फर्स्ट डिलिव्हरी. पहिल्या चेंडू पासून 5 धावा. डीजे आहे का? ठीक आहे. चला 5 धावा काय बेनिफिट मिळाली आहे. सुरुवात केली आहे चौकार आणि त्याच्यामधले अगदी या ठिकाणी नो बॉल. काय फायदा मिळाला आहे. पण पुन्हा आता सुमित सरकातील पहिला चेंडू एक जरूर धाव मिळाली आहे. एखादं संघाची एकूण धाव एकणीशी वाढले 6 धावा. 23 धावांचं आव्हान. कुठेतरी आव्हान मात्र कुठेतरी सोपं करण्याच्या मारून दोन्ही फलंदाज आहेत. घरच्या मैदानावरची दादागिरी काय असते ती आज या मोठीच्या सर्व खेळाडू दाखवले. हे घरचं मैदान आहे. बऱ्याच क्रिकेट या मैदानावर खेळा घरचा अनुभव आहे, मैदानावरचा अनुभव आहे. आणि विशेष करून चला थोडं स्पीडअप करा. प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे वेळ दौडू नका, कारण आपल्याला प्रत्येकाला आज जवळजवळ सकाळचे 5 वाजायला आलेले आहेत. सुमित षटकातील पुढचा चेंडू यावेळेस मारायचा होता. बॅटचा पट्टा देत नाहीये. इथं निसर्गाचा देखील नियम आहे. तिथं संगम नाही आहे, तिथं उत्पत्ती नाही आहे. चेंडू आणि बॅटचा संगम झाला आहे आणि धावसंख्येची उत्पत्ती नाही आहे. चेंडू सरळ गेला नाही ना. आणि अशात कुठेतरी 1-2 चेंडूमध्ये तुम्हाला डॉट चेंडू टाकला. जेवढी सामना कसा दुतर्फा होईल
मात्र पाहायचं पुन्हा आता सुमित समोर मात्र फलंदाज जितेश भोईर. हा वेळेस चेंडू मात्र बघा क्षेत्ररक्षण खराब झालंय. क्षेत्ररक्षण जाईल लॉंग स्टॉपला जाईल मिळतील 4 धावा. नशिबाच्या 4 धावा. एकूण धावसंख्या वाढली आहे. एकूण धावसंख्या झाल्या त्याची स्कोरर सांगतात की धावसंख्या झाल्या विदाउट लॉस 10 धावा. गावामध्ये नक्कीच आनंदाचा कारण आज परफॉर्मन्स तेवढा देखील चांगला दिलाय. बघा हे बघा पुन्हा त्याच चुका. एक चूक केली ठीक आहे ती पण वारंवार चुका केलेल्या चुका आहेत सुधारल्या पाहिजे. जर सुधारले नाही तर या चुकांचे कधी खेळे होतील सांगू शकत नाहीये. मात्र पुन्हा त्याच चुका. 4 धावा मिळतात संघाला. संघाची एकूण धावसंख्या 14 धावा. फक्त 9 धावा असून दूर आहे. पहिलं षटक चालू असताना यावेळेस मात्र सुमित पाटील बघा काय वारंवार चुका करतात. आतापर्यंत पुन्हा आता चेंडू आहे अवांतर. संघाची एकूण धावसंख्या झाली ती 15 धावा. मात्र एक्झॅक्टली मोठीची संघाचे जे फलंदाज बघा विजय किती सोपं करून ठेवले. पहिल्या षटकामध्ये 23 धावांचं आव्हान असतात. पहिल्या षटकामध्ये 15 धावांची नोंद झाली सुमितच्या. पुन्हा आता यावेळेस नक्कीच चांगला फटका. क्षेत्ररक्षण करतो फेकी करतोय. फेकी चांगली आहे तोपर्यंत इथे बघा थोडंसं पुन्हा आता चुका झाला. असं वाटतं की सामन्यामध्ये त्यांनी थोडंसं विश्वास लिहिसी क्रिकेट पाहायला मिळाला. जिथे 1 धाव होती तिथं 2 धावा. जिथं 2 धावा होतात तिथं 3 धावा आणि एकूण यात मिळाला 3 धावा. संघाची एकूण धावसंख्या 18 धावा. 18 धावा म्हणलं पहिले षटक आणखी चालू आहे. 18 काय होईल हे पहिल्या षटकामध्ये काय गेम्स एंड करतील का असं वाटतं की 18 धावा आता टोटल मोजून 18 धावा 23 धावांचं आव्हान आहे. सुमित 13 चेंडू आणि 5 धावांची गरज. पुन्हा आज यावेळेस स्कोरीज लेवल 22 धावा झाल्यात. आता मात्र 12 चेंडू आणि 1 धाव. सामन्यामध्ये औपचारिकता आणि सामना आता मी म्हणेन कुठेतरी हा सामनामध्ये 99% मी 100 आय एम नॉट से 101 99% हा सामना कुठेतरी मोठी संघाकडे झुकला. 1% सामना जो बॅलन्स आहे कारण क्रिकेटमध्ये काही होऊ शकतोय. 100% आम्ही तुम्हाला देणार नाहीये कारण असं थोडंसं सामन्याकडे आपण फक्त औपचारिकता शब्द पुन्हा आपण वापरतो. 12 चेंडून 1 धाव आणि पुन्हा एकदा सकाळचं ही आजची सकाळ मोठीजी संघासाठी खूपच चांगली झाली कारण पहिला या शुक्लाचा पहिली रात्र मध्ये मोठीजी संघाला चान्सेस वाढले आहेत की सुपर 4 मध्ये जाण्यासाठी. पुन्हा आता जाऊया मैदानाकडे. आणखी सामन्याचा रिझल्ट सामन्याचा लागला नाहीये. 12 चेंडू 1 धावेची गरज आहे. सकाळचे 5 वाजायला आले तरी प्रेक्षक वर्ग आमचे बघा किती मनोमुराद आनंद लुटतात. विशेष करून मोठूजी गावचे समजे प्रेक्षक आपला गावाचा नावाचा डंका वाजवणार इशला. आणि इथे मी सांगू इच्छितो या शुक्लेमध्ये ग्रीष्म 11 SCC मोठूजी संघ हा पहिला संघ ठरलाय सुपर 4 वर जाणारा. आपल्या घरच्या मैदानावरची ही आज मोठी संघाची ही दादागी 100% होईल. चला डीजे आपलं एक सुंदरसं गीत असेल अक्का देवीचं गीत असेल तर लावा. तुम्ही नाचून घ्या.